नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण थालीपीठ ही रेसिपी बघणार आहोत. अतिशय मऊ, लुसलुशीत आणि झटपट होणारे थालीपीठ आज आपण बनवणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे, तर संपूर्ण बघा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया. इन्स्टंट थालीपीठ करण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेऊया. याच्यामध्येच आपण 1 वाटी बाजरीचं पीठ टाकणार आहोत. आता अर्धी वाटी गव्हाचं पीठ आपण घेऊया आणि अर्धी वाटी बेसन पीठ टाकणार आहे मी. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं बॅटर तयार करूया. पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाहीये, थोडं थोडं पाणी टाकतच बॅटर तयार करायचं आहे, मिश्रण पातळ व्हायला नको म्हणून. आज आपण थापून थालीपीठ नाही करणार, तर असं बॅटर तयार करून थालीपीठ करणार आहोत. थापून केलेल्या थालीपीठाची रेसिपी आपल्या चॅनलवरती मी शेअर केलेली आहे आणि त्याला तुम्ही अगदी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून ही रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे. आज आपण इन्स्टंट थालीपीठ करणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकत अशा पद्धतीने आपल्याला बॅटर करायचं आहे. पाणी टाकून हे मिश्रण तयार केल्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचे साहित्य टाकणार आहोत आणि तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्याला. हे बॅटर जास्त पातळही नकोय आणि खूप घट्ट सुद्धा नकोय. आता आपण याच्यामध्ये काही भाज्या सुद्धा ऍड करणार आहोत आणि मसाले सुद्धा टाकणार आहोत. लागलं तर थोडंसं पाणी आपण नंतर ऍड करणार आहोत. आता याच्यामध्ये मी हळद टाकते आहे. आता अर्धा चमचा मिरची पावडर टाकूया. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या. आता जिरे पावडर अर्धा चमचा टाकणार आहे मी. थोडेसे अख्खे जिरे, थोडेसे तिळही टाकणार आहे आणि त्याचबरोबर ओवा सुद्धा टाकायचा आहे. या तिन्ही पदार्थांनी अगदी खमंग लागतात थालीपीठ. मसाल्यानंतर आता भाज्या याच्यामध्ये ऍड करूया. एक लहान साईजचा कांदा बारीक चिरून घेतला होता, तो टाकलेला आहे. त्याचबरोबर थोडासा कोबीही बारीक चिरून मी टाकलेला आहे. यानंतर कांद्याची पात आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही मी टाकणार आहे. यानंतर एक हिरवी मिरची अगदी बारीक कट केली आहे, ती सुद्धा मी याच्यामध्ये ऍड केलेली आहे. आता चवीनुसार मीठ टाकूया. त्याचबरोबर थोडासा लिंबाचा रसही मी याच्यामध्ये टाकणार आहे. याने ना अगदी चटपटीत होतील थालीपीठ. सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आपण हे पीठ छान मिक्स करायचं आहे आणि याचे थालीपीठ बनवायचे आहेत. तुम्हाला जर हे मिश्रण घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचं. मला हे थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून अगदी थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे. म्हणून ना आधी पाणी जास्त टाकायचं नाही, थोडं घट्टसरच बॅटर करायचं आणि भाज्या वगैरे ऍड केल्यानंतर लागलं तर थोडंसं पाणी आपण टाकायचं. आणि जर तुमच्याकडून हे मिश्रण पातळ झालं तर तुम्ही याच्यामध्ये पीठ ऍड करा. गव्हाचं आणि बेसन पीठ आपण कमी टाकलेलं आहे, ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ जास्त टाकलेलं आहे. याच्यामुळेच ना अगदी कुरकुरीत होतात थालीपीठ. तुम्ही जर गव्हाचं आणि बेसन पीठ जास्त टाकलं ना तर ना थालीपीठ अगदी मऊ होतात आणि वातडल्यासारखी होतात. म्हणून ना ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ आपण जास्त टाकायचं. आता तुम्ही बघू शकता बॅटर तयार झालेलं आहे. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आपल्याला. आता आपण तव्यावरती थालीपीठ सोडूया. तवा मी आधीच गरम करायला ठेवला, त्याला थोडंसं तूपही लावलेलं आहे. आता आपण हे बॅटर तव्यावरती टाकून घेऊया. मोठा तवा घेतला आहे मी, एका वेळी 2 थालीपीठ मी करणार आहे. अगदी झटपट नाश्त्यासाठी तुम्हाला जर काही बनवायचं असेल ना तर अशा पद्धतीने थालीपीठ तुम्ही नक्की बनवा. आणि जर खूपच घाई असेल तर अशा पद्धतीने मोठा तवा ठेवायचा आणि 2 थालीपीठ एकत्र करायची. अजून लहान लहान साईजची करायची असेल तर 3ही थालीपीठ होऊ शकतात, पण मी मीडियम साईजची 2 थालीपीठ करते आहे. उलटण्याने आपण बॅटर अगदी चांगलं पसरवलेलं आहे, म्हणजे थालीपीठ ही पातळ होतील, जाड होणार नाहीत. आता अगदी खमंग अशी ही थालीपीठ भाजून घेऊया. याच्यावरती तूपही सोडूया आणि छान खरपूस भाजून घेऊया. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. मीडियम गॅसची फ्लेम ठेवून अगदी खरपूस असे हे थालीपीठ आपण भाजून घ्यायचे आहे. थालीपीठ हे कच्चं ठेवायचं नाही, एकतर सगळी पिठं मिक्स असतात, त्यामुळे पचायला हे जड असतं. त्याच्यामुळे अगदी चांगलं भाजून घ्यायचं आणि छान भाजल्याने, अगदी खरपूस भाजल्याने थालीपीठ खायला सुद्धा अगदी खमंग लागतात. कच्ची ठेवायची नाहीत थालीपीठ. आता मी तूप सोडून आहे ना दोन्हीही बाजूने अगदी छान भाजून घेणार आहेत हे थालीपीठ. आपण जर गॅसची फ्लेम हाय ठेवली ना तर थालीपीठ आहे ना फक्त वरूनच भाजलं जातं आणि आतून कच्चं राहतं. म्हणून गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान खरपूस असे हे थालीपीठ मी भाजून घेतलेले आहेत. थालीपीठ भाजून झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया
आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. दिसतानाच दिसतायत की थालीपीठ किती खरपूस झालेले आहेत. आता अशाच पद्धतीने बाकीचेही थालीपीठ आपण करूया आणि तुम्ही बघू शकता अगदी खमंग असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. अजिबात थापायची वगैरे गरज नाहीये. कपडा घ्या, त्याच्यावर थालीपीठचं पीठ थापा. त्याच्यापेक्षा असं इन्स्टंट थालीपीठ तुम्ही नक्की बनवा. अगदी छान लागतं. आता मी एक थालीपीठ करते आहे तव्यावरती. आधी आपण 2 केले होते. आता मी एकच टाकते आहे. बॅटर तव्यावरती टाकायचं आणि उलथण्याने असं पसरवून घ्यायचं. तुम्हाला जर जाड थालीपीठ आवडत असेल तर तुम्ही उलथण्याने पसरवलं नाही तरी चालेल. मी उलथण्याने पसरवून पातळ थालीपीठ बनवते आहे. आता हे सुद्धा थालीपीठ आपण तूप टाकून अगदी छान खरपूस भाजून घेऊया. आणि अगदी झटपट कमी वेळेमध्ये आपण अगदी खमंग असे थालीपीठ केलेले आहेत. तुम्ही बघितले ना किती पटकन होतात आणि खायला हे अतिशय चवदार लागतात. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने थालीपीठ नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आजची आपली थालीपीठांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त खमंग थालीपीठाची रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. अशीच मस्त खमंग रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन. धन्यवाद.